गुरुदेव दत्त. नमस्कार मित्रांनो, आज आपण ऐकणार आहोत श्री गुरुचरित्राच्या अध्याय 1 आणि 2 ची सविस्तर आणि भावपूर्ण कथा. ही कथा केवळ धार्मिक नाही तर आपल्या जीवनाला योग्य दिशा देणारी आहे. चला तर मग सुरुवात करूया. अध्याय 1. नामधारणाची व्यथा आणि सिद्धमुनींची भेट. एकेकाळी एका पवित्र गावात नामधारक नावाचा एक ब्राह्मण राहत होता. तो स्वभावाने अतिशय साधा, प्रामाणिक आणि परमभक्त होता. तो रोज देवाची पूजा करत असे, नेमाने जप तप करत असे. पण तरी सुद्धा त्याच्या जीवनात मात्र सतत अडचणी, संकटे आणि दुःख येतच राहिले. घरात आर्थिक अडचणी, समाजात मान सन्मान कमी आणि मनात सतत अस्वस्थता. हळूहळू त्याच्या मनात प्रश्न निर्माण झाला, मी इतकी भक्ती करतो तरी माझ्या आयुष्यातच दुःख का? तो देवावर विश्वास ठेवत होता, पण मनात खूप वेदना होती. एक दिवस त्याच्या आयुष्यात अशी वेळ आली की तो पूर्णपणे खचून गेला. त्याला वाटले, कदाचित माझ्या नशिबात सुखच नाही. तो इतका निराश झाला की त्याने सर्व काही सोडून देण्याचा विचार केला. पण त्याच क्षणी त्याच्या मनात एक विचार आला, या सर्व प्रश्नांचे उत्तर मला फक्त गुरुच देऊ शकतो. आणि मग नामधारक घर सोडून जंगलात निघून गेला. तो चालत राहिला, कधी उन्हात कधी पावसात, भूक तहान थकवा सहन करत. पण त्याच्या मनात एकच श्रद्धा होती, मला माझा गुरु नक्की भेटेल. अनेक दिवसांच्या भटकंतीनंतर एका दिवशी जंगलाच्या मध्यभागी त्याला एक दिव्य आणि तेजस्वी योगी दिसले. त्यांचा चेहरा शांत होता, डोळ्यांत करुणा होती आणि त्यांच्या सभोवती एक दिव्य तेज पसरले होते. ते होते सिद्धमुनी. त्यांना पाहताच नामधारक धावत गेला आणि त्यांच्या चरणी लोटांगण घातले. त्यांच्या डोळ्यात अश्रू होते, आवाज थरथरत होता. तो म्हणाला, गुरुदेव, मला वाचवा. माझे जीवन दुःखाने भरलं आहे. मला काहीच समजत नाही. सिद्धमुनी प्रेमाने हसले आणि म्हणाले, बाळा, घाबरू नकोस. तुझ्या सर्व प्रश्नांची उत्तरे गुरूंकडे आहेत. नामधारक विचारतो, गुरु इतके महान का आहेत? सिद्धमुनी उत्तर देतात, गुरु म्हणजेच ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचे एकत्र स्वरूप. गुरुशिवाय ज्ञान नाही आणि ज्ञानाशिवाय मुक्ती नाही. ते पुढे म्हणाले, मी तुला एक पवित्र कथा सांगतो. ती म्हणजे श्री गुरुचरित्र. ही कथा आहे भगवान दत्तात्रयांच्या अवतारांची, त्यांच्या चमत्कारांची आणि भक्तांवर झालेल्या कृपेची. नामधारक आनंदाने म्हणतो, गुरुदेव, कृपा करून मला ही कथा ऐकवा. अध्याय 2. श्रीपाद श्रीवल्लभ यांचा दिव्य अवतार. सिद्धमुनी कथा पुढे सुरू करतात. आंध्र प्रदेशातील पिठापूर या पवित्र स्थळी एक ब्राह्मण दाम्पत्य राहत होते, अप्पलराज आणि सुमती. ते अतिशय धार्मिक, सदाचारी आणि देवभक्त होते. पण त्यांना एकच दुःख होते, त्यांना मूल नव्हते. ते रोज भगवान दत्तात्रयांची मनापासून प्रार्थना करत होते, हे प्रभू, आम्हाला एक पुत्र द्या. त्यांची भक्ती अत्यंत प्रामाणिक होती. त्यांनी कधीही देवावरचा विश्वास सोडला नाही. एक दिवस त्यांच्या भक्तीने प्रसन्न होऊन स्वतः भगवान दत्तात्रय त्यांच्या समोर प्रकट झाले. ते म्हणाले, तुमची भक्ती पाहून मी आनंदी झालो आहे. मी स्वतः तुमच्या घरी पुत्ररूपात जन्म घेईन. हे ऐकून दोघेही आनंदाने भारावून गेले. काही काळानंतर सुमतीने एका तेजस्वी बालकाला जन्म दिला. तो होता श्रीपाद श्रीवल्लभ. त्यांच्या जन्मावेळी घरात दिव्य प्रकाश पसरला आणि सर्व वातावरण पवित्र झाले. लहान वयातच त्या बालकाने विलक्षण गुण दाखवायला सुरुवात केली. तो सहज वेद शास्त्र बोलू लागला. त्याच्या बोलण्यात प्रचंड ज्ञान होते. गावातील लोक आश्चर्यचकित झाले. एकदा काही लोकांनी त्यांची परीक्षा घ्यायचे ठरवले, पण श्रीपादांनी त्यांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे इतक्या सहजपणे दिली की सगळे स्तब्ध झाले. तेव्हा सर्वांना समजले, हे साधे बालक नाही, हे साक्षात भगवान दत्तात्रयांचा अवतार आहेत. श्रीपाद श्रीवल्लभ लहानपणापासूनच भक्तांवर कृपा करू लागले. ज्यांच्या जीवनात दुःख होते त्यांना सुख मिळाले, ज्यांना अडचणी होत्या त्या दूर झाल्या.
त्यांच्या दर्शनानेच लोकांचे जीवन बदलू लागले. सिद्धमुनी म्हणाले, हे सर्व गुरूंच्या कृपेनेच शक्य झाले. जो गुरुचा आश्रय घेतो त्याचे जीवन नक्की बदलते. नामधारक हे ऐकून भावुक झाला आणि त्याच्या मनात एक नवीन श्रद्धा निर्माण झाली. मित्रांनो, ही होती श्री गुरुचरित्राच्या पहिल्या 2 अध्यायांची सविस्तर कथा. पुढील भागात आपण पाहणार आहोत श्रीपाद श्री वल्लभ यांचे अद्भुत चमत्कार. श्री गुरुदेव दत्त.